तो आपण चिंतन दिवस म्हणून साजरा करतो. आज मला स्काउट, गाईड, कब आणि बुलबुल स्काउट चळवळीचे भाग आहेत. आणि समोर आपल्याला 10 स्काउटर विद्यार्थी समोर दिसत आहेत. आणि 10च्या 10 स्काउटर विद्यार्थी, त्यापैकी काही विद्यार्थी स्काउट मेळाव्याला सुद्धा 3 दिवस उपस्थित होते. आणि ही चळवळ आपली शाळेमध्ये सुरू आहे. आता या चळवळीचे जे संस्थापक जनक जे आहेत तेच आहेत लॉर्ड बेडन पॉवेल. ते तुम्हाला फोटोमध्ये दिसतात. त्या काळामध्ये ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, त्या काळामध्ये आपल्या भारत देशामध्ये काही सैनिक जे होते, त्या सैनिकांना त्यावेळी युद्धावर पाठवलं जाईल, त्यावेळी या लॉर्ड बेडन पॉवेलांच्या लक्षात आलं की आपल्याला जर समजा काही या मुलांचा वापर करता येत असेल त्या सैनिकांसाठी, त्या सैनिकांना मदतीसाठी, तर काही संदेश पोहोचवणे किंवा काही अशी छोटी छोटी कामं, जी कामं हे विद्यार्थी करू शकतात. एखादा संदेश पोहोचवायचा आहे म्हणजे तो सांगितला जाईल, सांगितल्यानंतर तो ऐकला जाईल, ऐकल्यानंतर तो पाठांतर केला जाईल आणि पाठांतर केलेला तो संदेश जसाच्या तसा जिथे सांगायचा आहे जाऊन तिथपर्यंत तो पोहोचवला जाईल. म्हणजे हे संदेश वाहकाचं काम सुद्धा त्यांनी केलं. असे हे छोटी छोटी मुलं जी स्काउट म्हणून प्रत्येक शाळेमध्ये आता आहेत, जे 5वी 6वी 7वीतले जे मुलगे आहेत त्यांना आपण स्काउट म्हणतो. 5वी 6वी 7वीतले ज्या मुली आहेत त्यांना आपण गाईड म्हणतो. आणि त्यांची कंपनी असते, गाईड कंपनी. आणि जी छोटी मुलं आहेत ती 1ली पासून 4थीपर्यंतच्या वर्गामध्ये शिकत आहेत. त्याच्यामध्ये जे मुलगे आहेत ते कब असतात आणि ज्या मुली आहेत त्या बुलबुल असतात. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तर आपल्याला आपल्या भारत देशासाठी म्हणजे स्वतःच्या स्वदेशासाठी सुद्धा आपल्याला खूप काही करता येतं. एक छोटी छोटी कामं आपण जर समजा करायला शिकलो आणि आपण शिस्तप्रिय राहिलो, कारण स्काउट हा शिस्तप्रिय असतो. आणि हेच जे काही सगळे स्काउटचे 9 नियम आहेत. आपली ही 3 बोटं आपण ज्यावेळी दाखवतो आणि वरती अशा प्रकारे सॅल्यूट करतो, हा स्काउटचा सॅल्यूट आहे. स्काउट सॅल्यूट. हाथ नीचे. स्काउट सॅल्यूट. हाथ नीचे. आता हा जो स्काउटचा सॅल्यूट आपण दिला, त्या सॅल्यूटमध्ये जी 3 बोटं होती त्या 3 बोटांमध्ये आपण 3 कर्तव्य आहेत. आणि ती कर्तव्य आपल्याला आपला मुख्यमंत्री केतन सुतार सुद्धा सांगणार आहे. कारण त्याच्यामध्ये जे स्काउटचं वचन आहे त्या वचनामध्ये त्या 3ही कर्तव्यांचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे ही जी बाकीची 9 मुलं आहेत ती तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि 9 हे 9 नियम सांगण्यासाठी हे 9 आहे. तर मी काय करतो, पहिल्यांदा लॉर्ड बेडन पॉवेल आणि लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेला मी पुष्पहार अर्पण करतो आणि नंतर आपण या नियमांना सुरुवात करूया. आता मी कोण आहे, तर मी ह्यांचा स्काउटचा मास्टर आहे. म्हणून स्काउट मास्टर असं मला म्हटलं जातं. तरी प्रत्येक जण येऊन मला स्काउटचा सॅल्यूट करणार आणि त्याचबरोबर ते मला हस्तांदोलन सुद्धा करणार आहे. तर त्याला माहिती आहे की हस्तांदोलन कसं करायचं आहे. हा, आणि ते प्रत्येक वेळी पुढे येतील एक एक जण, आणि पुढे आल्यानंतर एक पाऊल पुढे आल्यानंतर ते परत सावधान स्थितीत राहतील. सावधान स्थितीत राहिल्यानंतर ते तुम्हाला स्काउटचा नियम सांगतील एक, आणि नंतर माझ्याकडे येतील आणि नंतर मला सॅल्यूट करतील आणि हस्तांदोलन करतील. ओके, टाळ. स्काउटचा नियम आधी पहिला सांगायचा. स्काउट विश्वासनीय असतो. स्काउटचा दुसरा नियम सांगण्यासाठी स्वराज स्काउटर येतो. स्काउटचा दुसरा नियम, स्काउट निष्ठावान असतो.
तिसरा नियम सांगण्यासाठी येतोय हर्षद. स्काउट सर्वांचा मित्र असतो आणि इतर स्काउटचा बंधू असतो. चौथा नियम सांगण्यासाठी सार्थ येतोय. स्काउट विनयशील असतो. स्काउट प्राणी मात्रांचा मित्र असतो व निसर्गावर प्रेम करतो. फराने छान सांगितले ना, तुम्हाला लक्षात ठेवा. हा पुढचा नियम सांगायला सुशांत येतोय. स्काउट शिस्तप्रिय असतो व सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्यास मदत करतो. पुढचा नियम चिन्मय धुमाळ सांगतायत. स्काउट धैर्यवान असतो. पुढचा नियम सांगण्यासाठी ऋषभ कुमार येत आहेत. स्काउट काटकसरी असतो.